चेंबूरमध्ये तरुणांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय। वांगचूक आणि तरुणांच्या समर्थनासाठी हे जन आंदोलन चेंबूरमध्ये सध्या सुरू आहे। केंद्र सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करत सध्या एक मोठं आंदोलन चेंबूरमध्ये उभारण्यात आले। मुंबईमध्ये चेंबूर भागात काल देखील एक आंदोलन झालेलं होतं। आज पुन्हा एकदा चेंबूरमध्ये एक मोठं जन आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि वांगचूक आणि तरुणांच्या समर्थनासाठी हे जन आंदोलन सध्या मुंबईतल्या चेंबूर भागामध्ये दिसून येत आहे। तर सध्या आंदोलनांचं सत्र संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्रात सुद्धा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। मुंबईमध्ये सातत्यानं गेले काही दिवस हे आंदोलनं सुरू आहेत। काल दादरमध्ये एक मोठं आंदोलन होतं, चेंबूरमध्ये दुपारच्या दरम्यान, तर आता पुन्हा एकदा चेंबूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। रात को 10 बजे के बाद दुकान शट डाउन करने आते हैं, तब हफ्ता लेने के लिए ये पुलिस आती है। तो रेपेज के वक्त कहाँ रहती है ये पुलिस? तब क्यों नहीं आते, तब क्यों नहीं डिटेन करते, तब लोगों को मिनिस्टर की कुर्सी देते हैं आप? तो अभी आपकी डिमांड क्या है? वी हैव द डिमांड कि नरेंद्र मोदी आकर बोले स्टूडेंट्स के लिए, एजुकेशन मिनिस्टर आके बोले हमारे स्टूडेंट्स के लिए। आम्ही बोलतो की झाली, पण मला एक गोष्ट सांगा, उद्या जर तुम्हाला एकाने कानाखाली देऊन गेला तुमची चूक नसताना, नाही तर तुम्ही ऐकून घेणार, दुसरं पण कान देणार, ऐकून घेणार विचारलं ना, मी तुम्हाला तेच विचारलं नाही की ऐकून दोन्ही साईडनी घेणार. झालं तर काय कारण म्हणतात की पहिले तर फसवणूक झाली आमची, दुसऱ्यांदा लाठीचार्ज पण आमच्यावर झाला, मग त्याच्यानंतर पण आम्ही ऐकून घ्यायचं। तर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख चेंबूरमध्ये या आंदोलनावर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण ओमकडे। ओम, विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन चेंबूरमध्ये पाहायला मिळते आणि दिल्लीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी चेंबूरमध्ये हे एक आंदोलन उभं केलेलं आहे। काय नेमके या आंदोलनाचं स्वरूप आहे? कोण कोण या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत? काही प्रमुख मोठे चेहरे सुद्धा या आंदोलनात आहेत का? विरोध केला जातोय, विद्यार्थी देत आहेत आणि मुळातच या सगळ्या कारवाईचं कारण काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा या बाबत आम्ही सुद्धा त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न घेतोय। त्यांच्याकडनं अशा प्रकारची हुलडबाजी केली जाते। त्यांना आंदोलन महत्वाचं आहे की माध्यम कर्मींना आवाज देणं हे महत्वाचं है। आपने थोड़ी देर पहले कहा था कि पुलिस को हमने जानकारी पूछी कि आप क्यों डिटेन कर रहे हैं, उनकी ओर से क्या कहता है? उन्होंने कहा हमें नहीं पता, आप उधर जाओ। दे आर नॉट आंसरिंग एनी ऑफ आवर क्वेश्चन एट ऑल, दे आर नॉट रेडी टू लिसन टू अस। हम लोग से क्वेश्चन करने से अच्छा आप पुलिस से क्वेश्चन करो ना। आप हमसे क्वेश्चन कर रहे हो, आप पुलिस से क्वेश्चन करो कि हमें सपोर्ट। हम आपसे ये सवाल कर रहे हैं कि पुलिस ने जो लोगों को हिरासत में लिया है उसका कारण क्या है? नहीं पढ़ाई करते हैं क्या? पुलिस के बच्चे पढ़ाई नहीं करते हैं? पुलिस की फैमिली में कोई एडुकेटेड नहीं है क्या? वो लोग हमारे लिए स्टैंड नहीं लेंगे तो कौन लेगा हमारे लिए स्टैंड? सवाल पूछने ना, मिनिस्टर से जाके पूछो वो लोग क्या कर रहे हैं। थँक्यू सो मच। ही या सगळ्या सही इंसान से क्वेश्चन नहीं कर रहे हो सर। आप हमारा मीडिएटर बनना चाहिए। जिस प्रकार की मारपीट आप लोगों के साथ हुई, आपके साथ चेंबूरमध्ये सध्या विद्यार्थी संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं सुद्धा हे विद्यार्थी व्यवस्थित देण्याच्या मानसिक अवस्थेत नाहीत असं एकंदरीत दिसतं आहे। पोलीस ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सध्या ताब्यात घेत आहेत आणि त्यांना ह्या आंदोलन करण्यापासून रोखतायत, त्याचा राग या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे। चेंबूरमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। जिंदाबादच्या घोषणा विद्यार्थी देत आहेत आणि या सगळ्या